आज मी बनवत आहे पारंपरिक पद्धतीने नागपंचमी स्पेशल कानोले। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर मग सुरुवात करूयात कानोले बनवण्यासाठी। त्यासाठी मी येथे पीठ आणि पुरणाची तयारी आधीच करून ठेवली होती। जसं आपण पुरणपोळीसाठी पुरणाची तयारी करतो तसेच मी इथे पुरण देखील बनवून घेतलेलं आहे। त्याचबरोबर पीठ देखील मळून ठेवलेलं आहे। मस्त छानपैकी इथे पुरण शिजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। मी इथे याची आधीच तयारी याचा व्हिडिओ केलेला नाही, कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल। पुरण कसे शिजवायचे हे तर सर्वांना माहितीच आहे। त्याचबरोबर मी इथे पुरणपोळी देखील कशी बनवायची त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही तिथे जाऊन पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ देखील बघू शकतो। आता मी इथे छोटीशी लाटी लाटून घेत आहे कानोले बनवण्यासाठी। एकदम आपण करंजीसाठी कशी बनवतो ना त्याच प्रकारे इथे छोटीशी लाटी लाटून घ्यायची आहे। एकदम पातळ अशी लाटी लाटून घेत आहे, म्हणजे मस्त बनून रेडी होतील। तुम्ही कानोले कशा प्रकारे बनवता तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि ही माझी रेसिपी कशी वाटली हे देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा। आता मी इथे पातळ अशी लाटी लाटून घेतलेली आहे। एकदम लवकर बनून रेडी होता, जास्त वेळ लागणार नाही याला। आपल्याला जे पुरणाची तयारी करण्यासाठीच वेळ लागतील, कानोले बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। पोळीपेक्षाही कमी वेळ लागतो याला, झटपट बनून रेडी होतात। आता इथे लाटी लाटून तयार आहे। मी इथे छोटासा पुरणाचा गोळा घेत आहे। अशा प्रकारे याला गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला, आणि यावरती ठेवून याला मुरड घालून घ्यायची आहे। जर बनत नसेल तर तुम्ही नॉर्मली तसेचही तळू शकता, नाहीतर करंजाचा जो डबा असतो ना त्याचाही आकार देऊ शकता, त्याने लवकर होतात। पण असे देखील तुम्ही पारंपरिक पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। मुरड घालायला येत असेल तरीही, मला पण येत नाही, पण मी नॉर्मली जसे आले तसे घातलेले आहे, तुम्ही बघू शकता येथे। अशा प्रकारे याला मुरड घालून घ्यायचं आहे। जास्त डबल पण आलं नाही पाहिजे, डबल आलं तर हे तळलं जाणार नाही चांगलं, मध्ये थोडंसं कच्चं राहील, त्यामुळे पातळ चाललं पाहिजे। येथे मुरड घालून रेडी आहे, आपला कानोला बनवून रेडी आहे। आता याला आपण फ्राय करून घेऊयात। मी अशाच प्रकारे सर्व कानोले बनवून घेतलेले आहे। आता याला आपण तळून घेऊयात। मी गॅसवरती पॅनमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवला होता। तेल छानपैकी गरम झाल्यानंतर एक एक इथे तळून घेत आहे। जर तुम्ही या ठिकाणी मोठी कढई वापरला तर एकच वेळी तुम्ही 2-3 देखील तळू शकतो। मी इथे छोटीशी कढई घेतलेली आहे, त्यामुळे एक एक तळून घेत आहे। अशा प्रकारे याला छानपैकी तळून घ्यायचं आहे, आणि मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता आता छानपैकी तळून रेडी आहे, मस्तपैकी फुगलेला आहे। आता याला साईडला काढून घेऊयात। अशा प्रकारे मी सर्व कानोले इथे तळून घेत आहे। तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नागपंचमीचा सण म्हटला तर कानोले आलेच। आता जास्ती जण बनवत नाहीत, पण ही जी पारंपरिक पद्धत आहे गावाकडे आणखीन चालते, सर्वजण नक्की बनवतात, तर तुम्ही देखील नक्की करून पहा। अशा प्रकारे मी इथे एक एक करून सर्व कानोले तळून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, मस्त हे कानोले बनवून रेडी आहेत। आपण याला दुधाबरोबर देखील खाऊ शकतो, जास्ती जण तर तसेचही खातात, छान लागतात तसेही। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर।